पण जो मसाला आणले ना पहिले इथे वेट करून घेतो. किती आलं दादा? पापलेट आणि सुरमईला मस्तपैकी स्नेहा मॅरिनेशन करून घेणार आहे. तर हे बघा, आता आपण जे मसाला बनवून आणलाय नवीन त्याच्यातूनच मी आज घेणार आहे. आपण बघूया कलर कसा येते रेसिपीला. ग्रेव्ही बघा किती छान झाली, मस्त. तर सर्वात अगोदर पॉम्पलेट ट्राय करूया आपण. वाव. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता मागचा व्हिडिओ बघितला असणार. तर आपण FMC मार्केटमधनं ना मसाला आणलेत स्नेहा लजीज घरगुती मसाला बनण्यासाठी. आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का 2 दिवसामध्ये आपला मसाला तयार होणार आहे. तर आजचा हा 3रा दिवस आहे ना. तर आजचा 3रा दिवस आहे आणि फायनली बघा सर्व प्रोसेस झालेले आहेत. मस्तपैकी मसाले आता पॅक केलेले आहेत 2 गोणीमध्ये. आणि आता हे मसाले ना आम्ही कुठे घेऊन चाललोत? गिरणीमध्ये दलायला. कुठे आपण जातो? चिरनेरला. तर आता आम्ही चिरनेरला चाललोत आणि मग नंतर मसाला दलून आल्यावरती बघूया आपण कोणती रेसिपी तुमच्यासोबत आम्ही एक शेअर करू नवीन मसाल्यामध्ये. आणि हा मित्रांनो, ज्याला कोणालाही आपला मसाला हवा असेल तर हे बघा स्क्रीनवरती हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून आमचा मसाला ऑर्डर करू शकता. तर कसं आहे माहिती आहे का, आता प्री बुकिंग ऑलरेडी झालेली आहे, म्हणजे आधीच ऑर्डर करून ठेवलेले आहेत. जर तुम्हालाही ऑर्डर करायची असेल तर पटकन करा, नाहीतर आउट ऑफ स्टॉक होईल. लगेच 2 ते 3 दिवसांत लगेच आउट ऑफ स्टॉक होईल. तर नक्की ऑर्डर करा. आणि हां, आता खूप जण आपल्याला आता मध्ये कमेंट करत होते, म्हणजे आपण नवीन बिझनेस स्टार्ट करतोय स्नेहाज होमली फूड. तर खूप जण कमेंट करतात का हे तुम्ही कधी स्टार्ट करणार आहोत. तर कंटिन्यू राहा व्हिडिओवरती, तुम्हाला या व्हिडिओच्या मध्येच आम्ही सांगणार आहोत. तर आता सर्वात पहिले आपण चिरनेरला जाऊया, मसाला दलून घेऊन येऊया. तर चला कंटिन्यू राहा. बघा सर्व सामान आम्ही खाली आणलेलं आहे. आता याच्यामध्ये रिक्षामध्ये ठेवतो. जेव्हापासून आम्ही रिक्षा घेतली ना तेव्हापासून आमची कामं बोलू शकते तुम्ही भरपूर म्हणजे सोपे झालेत. आता मसालासुद्धा आम्हाला घेऊन जायचं असेल ना म्हणजे दलायला, तर आम्ही आमचीच रिक्षा घेऊन जातो. तिथे आमचे 500 रुपये वाजतात. मसाला आणायला जातो ना वाशीमध्ये, तिथले पण आमचे 500 रुपये वाजतात नच नाही. तर भरपूर इझी कामं झाली. आणि कुठे जायचं असेल तर पटकन रिक्षा काढली चाललंय. बाईकपेक्षा कितीतरी परवडते माहिती आहे का. भरपूर एकदम म्हणजे बोलतात ना फायदेमंद आहे रिक्षा म्हणजे. तर चला आता भरलेला आहे मसाला, जाऊया आता डायरेक्ट गिरणीमध्ये. आपण चिरनेर गावामध्ये आलोत आणि बघा आपण जो मसाला आणले ना पहिले इथे वेट करून घेतो. किती आलं दादा? दोन्ही पकडून 24 किलो झाला. दोन्ही पकडून 24 किलो. तर मित्रांनो, आता मसाला घेतलेला आहे, दलून मसाला झालेला आहे. तर आता घरी जाऊया. आतमधला तुम्हाला मी का नाही दाखवलं माहिती आहे का, कारण आतमध्ये ना लाईट नव्हती, तर खूप अंधार आहे, तर नीट क्लिअर दिसत नव्हता, त्याच्यामुळे मी आतमधला शूट नाही केला. तर आता मसाला दलून झालेला आहे. तर आता जाऊया घरी. मित्रांनो, आता आम्ही घरी आलोत आणि घरी म्हणजे आम्ही कधीच आलोत. आणि आता इथे स्नेहा बघा कालवण बनवते मस्तपैकी. काय काय बनवणार आहे? कोळंबीचं कालवण करणार आहे आणि पापलेट फ्राय आणि सुरमई फ्राय. ऍक्च्युली याचा सुरमईचा कालवण पण बनवायचा होता स्नेहाला, पण सानू खात नाही ना सुरमई, त्याच्यामुळं तिला हे बघा कोलंबी तिला खूप आवडते. कोलंबीचं कालवण बनवणार आहे. ठीक आहे, आता हिरवा वाटण बनवतो. आपल्या रेसिपीमध्ये ना हिरवा वाटण असतोच ना स्नेहा. सानू तुझी पार्टी कधी आहे मग स्कूलमध्ये? क्रिसमसची पार्टी असेल ना आता? 25 सुट्टी असेल. 25 तू घेतला का डान्स मध्ये का पार्ट? नाही, डान्स करणार ना ॲन्युअल डे मध्ये. का नको, कंटाळा येते तिथे. ते माहिती नाही ते सगळ्यांना. ते फर्स्ट आले ना आमच्या क्लासेस आणि तिसरे डान्स जे आहे त्यांना पहिलं करते आणि आमचं टाइमपास करत असतात. अच्छा, टाइमपास करत असतात म्हणून तू घेत नाही का? चालेल, ठीक आहे. तू आपण कुठेतरी जाऊ ना मग त्या दिवशी. बघा आता आपण जे मसाला बनवून आणलाय नवीन त्याच्यातूनच मी आज घेणार आहे. आपण बघूया कलर कसा येते रेसिपीला. पण याच्यात प्रोसेस आहे अजूनपर्यंत, पण थोडा वरचा मी घेते, थोडा थंड झालाय म्हणून. आपण घेऊया रेसिपीसाठी. बघा कलर काय भारी आलाय ना, प्रतिम. अजून याच्यामध्ये प्रोसेस आहे आपण. आणि ज्यांनी मसाले आपल्याकडनं ऑर्डर केलेत उद्या मस्तपैकी पॅकिंग करणार आणि त्यांना कव्हर करणार ना.
अजून काय नाही बस. फक्त हळद आणि मसाला आपला ना. बघा सर्वात अगोदर ना पापलेट आणि सुरमईला मस्तपैकी स्नेहा मॅरिनेशन करून घेणार आहे. मीठ टाकते ना चवीनुसार मीठ ना. हो. सर्वात अगोदर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिठाने बघा मस्तपैकी सर्वकडे असे चोलून घेते मीठ. कारण मीठ आहे ना पापलेट मध्ये तर चांगलं वगैरे लागत नाही ना कधी कधी. हा बरोबर. मीठ पण आणि मसाले पण एकदम चांगल्या प्रकारे आपण लावून घ्यायचे ना. हो. आता लिंबू घेते. आता लिंबूचा रस अर्धा लिंबू घेतलाय तू या हा. रेसिपी मध्ये. कारण 2च मच्छी ना. आणि जर तुम्ही आमच्याकडनं पापलेट फ्राय ऑर्डर करताय नाही तर सुरमई ते बघा ह्या तुम्हाला 2 साईज मिळतील ना स्नेहा. हो. आता जो आपण नवीन मसाला बनवला त्याच्यातूनच घेते मी. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. किती चम्मच? 1 चम्मच घेतलाय मोठा. मोठा 1 चम्मच म्हणजे 2 वेळेला टाकलाय तुम्ही. समजा मोठा 1 चम्मच घेतलेला. मग त्यानंतर थोडीशी हळद. मग त्यानंतर हिरवा वाटण बनवलेलं त्याच्यातनं 1 चम्मच घेतलेला आहे. आणि मस्तपैकी आपल्याला मसाल्याना सुरमईच्या तुकडीला आणि पापलेटला लावून घ्यायचं आहे. हो. लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे. हा आता मी मसाला चांगल्या प्रकारे दोन्ही मच्छीला लावून घेतलेला आहे. आपण 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशन साठी ठेवूया. पापलेट आणि सुरमई मॅरिनेशन होईपर्यंत स्नेहा आता कोलंबीचा कालवण बनवते. हो. किती टाइम लागेल स्नेहा तरी पण हे बनायला? 10 ते 15 मिनिटं लागतील. 10 ते 15 मिनिटं ना. हा. कोळंबी पटकन होते. अरे मित्रांनो स्नेहाचा कोलंबीचा कालवण एकदा खाऊन बघा बोलणार ना. हा. ज्यांनी खाल्लंय खरंच ते विसरत नाही माझ्या हाताची कोळंबी करी. हे बघा तेल गरम झाल्यावरती स्नेहाने टाकले कांदा. त्यानंतर स्नेहाने टाकले कोलंबी आणि मस्तपैकी आपल्याला नॉर्मली थोडीशी परतून घ्यायची ना कांद्यामध्ये आणि तेलामध्ये. त्यानंतर हिरवा वाटण टाकलेलं आहे. मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1च चम्मच टाकते मी. जो आज आपला रेडी झालेला आहे. मग त्यानंतर थोडीशी हळद. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी मसाल्यानं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोलंबी सोबत. एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. सुगंध पण सुटला ना लगेच. हो खरंच सुगंध पण मस्तपैकी निघाला ना. स्नेहाच्या हातचा जो कोलंबी मसाला पण बनवते ना काय जबरदस्त बनवते. जो खाईल ना तोच बोलेल. खरंच अप्रतिम बनवते. आणि मग त्यानंतर स्नेहाने या रेसिपी मध्ये पाणी टाकले. किती पाणी टाकायचं आहे? 1 ग्लास पेक्षा थोडासा कमी घेते. ओके. मग पाणी टाकून झाल्यावरती मस्तपैकी एक घाटली मारायची आपल्याला. मिक्स करायचं आहे जेणेकरून जो पाणी आहे ना तो मस्तपैकी मसाल्यामध्ये पण मिक्स झाला पाहिजे ना स्नेहा. हो. आता काय करायचं? आता एक उकळ येऊ द्यायची आपण आणि मग झाकण देऊया. ओके तर चला कंटिन्यू करा. बघा रेसिपीला आता उकल आलाय आणि स्नेहाने झाकण दिलंय. हा किती टाइम झाकण ठेवायचं आहे? आपण कमीत कमी 7 मिनिटं ठेवूया. तर चला कंटिन्यू करा. कोलंबीचा कालवण बनतोय तोपर्यंत आता स्नेहा काय करते आपला पापलेट आणि सुरमई फ्राय करून घेते. बघा चांगल्या प्रकारे मॅरिनेशन झालेलं आहे. तुम्हाला सांगितलं आपण 15 मिनिटं ठेवणार आहोत पण आम्ही ना अर्धा तास ठेवलेला आहे. हो. तर हे बघा पॅन वगैरे ठेवलेलं आहे. आता त्याच्यावरती तेल टाकते जेवढं आपल्याला फ्रायसाठी हवं आहे तेवढा. आणि मग आता तुम्ही बघू शकताय पॉपलेट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रवा आणि दुसरा काय तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेलं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर मस्तपैकी पलटी करूया. तर चला कंटिन्यू करा. पापलेट बनतंय आणि सुरमई आणि इकडे तुम्ही बघताय कालवण झालेला आहे कोलंबीचा. कलर बघा अप्रतिम आलाय नवीन मसाल्यामध्ये. आणि मग त्यानंतर स्नेहाने कोथिंबीर तरी आपण फक्त 1च स्पून यूज केलेला आहे. बघितला? 1च चम्मच फक्त घेतलेला आहे. काश्मीरी मिरची नाही काय नाही. या रेसिपीमध्ये तुम्ही कोकम सुद्धा टाकू शकताय पण सानूला खूप घाई झाली होती जेवायला म्हणून आम्ही कोकम नाही टाकला. इथे आता पापलेट पलटी करते स्नेहा.
आरामात. मस्त सुरमईचा पण पीस पलटी करून घेते. तर हे बघा मित्रांनो, फायनली आता पापलेट आणि सुरमई पण मस्तपैकी फ्राय झालेले आहेत. तर आता चला मस्तपैकी जेवायला बसूया. तर चला या मित्रांनो जेवायला. हे बघा स्नेहाने डिश रेडी केली आणि बघा इथे तुम्ही पापलेट आणि सुरमई बघताय. सानू नाही खात म्हणून आपण आज कोलंबीचा कालवण सुद्धा बनवलं. आणि बघा इथे तुम्ही बघताय पनीर ना. कसं झालंय सानू? चिली पनीर मस्त झालंय ना. तर चला या जेवायला मस्तपैकी. तर सर्वात अगोदर आपण ना भाकरी खाऊया कोलंबी सोबत. ग्रेव्ही बघा किती छान झाली, मस्त. या मित्रांनो. मी सांगतोय ना, आता आम्ही ना म्हणजे स्नेहाच्या रेसिपी शेअर करणार आहोत. रेसिपी म्हणजे कोणाला टेस्ट करायचं असेल तर तुम्ही आमच्याकडनं मागवू शकताय. मी तुम्हाला पर्सनली सांगते, स्नेहाचं तुम्ही जर कोलंबीचा कालवण करणार ना, मी 100% सांगते अजिबात विसरणार नाही. परत परत मागणार. तुम्हाला समजेल मी एवढी का तारीफ करते. एवढा भारी बनवते कोलंबीचा कालवण, तर अप्रतिम बनवते. आणि जो कोलंबी मसाला पण बनवते ना, बाबा वा, तोंडावरती चव आहे. एवढा भारी, तुम्ही परत परत मागवणार. एवढा भारी होते. आणि जेव्हा तुम्ही आमच्याकडनं सुरमई थाली मागवणार आहे बघा, ही साईज येणार सुरमईची. आणि पॉम्पलेट मागवणार ना, ही साईज येणार. तर सर्वात अगोदर पॉम्पलेट ट्राय करूया आपण. वाव, सानू खाऊन बघ ना. ती खात नाही म्हणून कोलंबीचा कालवण बनवलं. या पॉम्पलेट खायला. स्नेहा खूप वर्षानंतर खातोय ना आपण. वर्षामध्ये गेले कधी आपण उरणचं मार्केट एक्सप्लोर केलं होतं तेव्हा स्नेहाने बनवलेला. काय भारी, एकदम लजीज बनवलंय खरंच. सर्व मीठ बीट परफेक्ट आहे ना, एकदम परफेक्ट आहे. म्हणून सही. आणि बघा इथे तुम्ही बघते सुरमई. चला अशी तोडूया सुरमईला एक हातानेच. बघा किती छान पद्धतशीर मसाले लागलेत. या सुरमई खायला मित्रांनो. अप्रतिम खरंच मित्रांनो, खूप छान झालंय. तुम्हाला रेसिपी दाखवली, नक्की ट्राय करा. आणि कसं आहे माहिती आहे का, ज्याच्या हाताला चव असते ना, खरं सांगते तो कसं पण रेसिपी बनवू दे, टेस्टीच बनते ना स्नेहा. आणि खरंच तुझ्या हाताला चव आहे एवढी. मी नाही तारीफ करत स्वतःची, नाही तर की मी स्वतःचीच तारीफ करते. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल का मी खूप स्नेहाची तारीफ करतोय, तर तुम्ही आमच्या जवळपास एरियामध्ये राहतात तर आमच्याकडनं तुम्ही रेसिपी ऑर्डर करू शकता. रेसिपी म्हणजे जी तुम्हाला रेसिपी खायची असेल ती तुम्ही मागवू शकताय. आणि कुठपर्यंत देणार पण? नेरूल, बेलापूर, उल्वे, जासई आणि गव्हाणगाव हे 5. आणि पनवेलमध्ये पण करणार. पण ठाण्याला नाही जाऊ शकत सानू. ठाण्याचं ट्रॅव्हलिंग चार्जेस किती होईल. तर चला मित्रांनो, आता स्नेहाला पण जेवायला बसायचं आहे. तर आम्ही आता मस्तपैकी जेवण घेतो. स्नेहा तू काय घेणार? पनीर चिल्ली खाणार आहे. पनीर चिल्ली आणि विथ भाकरी. तर मित्रांनो, आता मस्तपैकी आमचं जेवण झालेलं आहे. आणि जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं, जर तुम्हाला आमच्याकडनं जेवण ऑर्डर करायचं असेल तर कोणकोणत्या एरियामधून तुम्ही ऑर्डर करू शकताय. आणि हां, जर तुम्हाला खरंच ऑर्डर करायचे असेल ना, तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला 1 दिवस अगोदर ऑर्डर द्यावी लागेल. कारण कसं माहिती आहे का, जास्त आम्हाला घाई नाही होणार आणि तुम्हाला पण एकदम फ्रेश मासळी खायला मिळेल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.